नमस्कार मित्रांनो, मी निखिल पातोन माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे नफा तोटा टाइप 7। ठीक आहे, माझे मागील व्हिडिओ टाइप 1 2 3 4 5 6 हा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ अवश्य बघा। आणि टाइप 7 हा व्हिडिओ समजण्यासाठी म्हणजे टाइप 7 हा तुम्हाला समजण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राइब करा। बघा आता नफा तोटा टाइप 7 बघा, यामध्ये काय आहे तर एका दुकानदाराने एक वस्तू 5% तोट्याने विकली। जर त्याने ती वस्तू 5% नफ्याने विकली असती तर त्याला 40 रुपये जास्त मिळाले असते, तर ती वस्तूची मूळ किंमत किती? ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवकला 3 वेळा येला आहे प्रश्न असाच्या असाच। ठीक आहे, बघा आता एका दुकानदाराने एक वस्तू 5% तोट्याने विकली। किती? 5% तोट्याने विकली। ठीक आहे, त्याला काय झाला? 40 रुपये त्याला काय झाला? नफा झाला। त्याला 40 रुपये काय झाला? नफा म्हणजे त्याला जास्त मिळाले। बघू आता हे 5% नफा आणि 5% तोटा याचं जे अंतर आहे, याची जी बेरीज आहे ती किती आहे? 40 रुपये आहे। ठीक आहे, म्हणजे काय 5% नफा आणि 5% तोटा म्हणजे किती झाले? हे 10। म्हणजे एका संख्येची म्हणजे आपल्याला काढणं काय? मूळ किंमत काढणं आहे। मूळ किंमत म्हणजे काय? आपण घेऊ x। मूळ किंमत काय घेऊ आपण? x। मग x चे किती? 10%। हे 5 आणि हे 5 म्हणजे किती? 10। x चे 10% म्हणजे काय? तर x चे 10% म्हणजे किती? तर हे 40 झालं तुमचं उत्तर। बघा काय आपल्याला बघा 5% तोट्याने विकली। जर त्याला 5% नफा हवा असेल तर त्याला काय? 40 रुपये जास्त मिळतात। म्हणजे 5% नफ्याने त्याने ती विकली, त्याला 40 रुपये जास्त मिळतात। ठीक आहे, म्हणजे हे 5% आणि हे 5% किती झाले? 10%। हेच 10% म्हणजे किती? तर हे 40 रुपये। ठीक आहे, आपण लिहिलं x चे 10% म्हणजे किती? 40 झालं तुमचं उदाहरण सॉल्व। आता बघा x बरोबर 40, 100 खाली येतं, तिकडून गेला तर काय होतो? वर येतो, म्हणजे काय? गुणिला येतो, भागेला 10, 0 0 कट, 4 1 4, 2 0 जसेच्या तसे झालं आपलं उत्तर। ती वस्तू किती रुपयाची आहे? तर ती वस्तू आहे 400 रुपयाची आहे। आणखी बघू आपण। ठीक आहे, त्याच प्रकारे मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून देईन। बघा काय, राजेशने एक वस्तू 3% तोट्याने विकली। जर त्याने ती वस्तू 2% नफ्याने विकली असती तर त्याला 45 रुपये जास्त मिळाले असते, तर त्याची मूळ किंमत किती त्या वस्तूची? ठीक आहे, सेम आहे। किती? पहिले त्याने 3% तोट्याने विकली। जर त्याला तीच वस्तू 2% नफ्याने विकली असती त्याला 45 रुपये जास्त झाले असते। आपल्याला मूळ किंमत काढणं आहे, म्हणजे काय? आपण x ची किंमत काढणं आहे। x ची किती घेऊ आपण? तर 5%। हे 3 आणि हे 2 किती? 3 आणि 2 5, म्हणजे x चे 5% म्हणजे किती? तर 45। किती? 45। ठीक आहे, आता आपण x ची किंमत काढू शकतो। बघा x बरोबर हा 45, हा 100 भागेला आहे तर गुणेला, भागेला हा 5, 5 1 5, 5 9 45, 9 1 9, 9 1 9, हे 0 2 जसेच्या तसेच। म्हणजे काय? तर ती वस्तू किती रुपयाची आहे? तर 900 रुपयाची आहे। ठीक आहे, अशा प्रकारे आपण नफा तोटा टाइप 7 बघितला। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।